नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 27 नोव्हेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळतात, त्याचबरोबर आवक काय पाहायला मिळणार हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज कोणत्या फुलांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो। झेंडूची आवक पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी आज पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः सेंट व्हाईट शेवंतीसाठी 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते। तर त्याचबरोबर शंका शेवंतीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पौर्णिमा शेवंतीचे दर जे आहे ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर आवक थोडीशी जास्त आहे, त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची थोडीशी वर कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज शेवंतीचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज गुलछडीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते। कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी पंढरपुरी फुलांसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 रुपयापासून कापरी फुलांचे दर पाहायला मिळतात। पासलीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 रुपयापासून पासलीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार पासलीचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाब पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। अस्टरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या अस्टरसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर मोठ्या साईजमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर लहान साईजमध्ये सिंगल गुलछडी स्टिकसाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण गुलछडी स्टिकसाठी पाहायला मिळते। डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता, आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कलर डच गुलाब पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 ते 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून डच गुलाबच्या कलर गुलाबासाठी दर पाहायला मिळतात। तर लाल कलरमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून लाल कलरच्या डच गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण गुलाबासाठी पाहायला मिळते। जरबेराची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती जरबेराची आवक या ठिकाणी वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून जरबेराचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते सनफ्लावरचे कमी जास्त होताना पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून कामिनीचे दर पाहायला मिळतात। पिंडीजीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीजीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून पिंडीजीचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। स्टेटसची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटससाठी साधारणतः दर जे आहे ते
70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून स्टेटसचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी बरोबर आवक आपण पाहू शकता. जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलासाठी साधारणतः दर जे आहे 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापासून जिप्सोफिलाचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार जिप्सोफिलाचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात.